एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला, त्याला वेट लॉस करायचे, समजा एक 10 किलो 5 किलो असं वजन कमी करायचंय, तर काय प्रोसेस साधारण तुम्ही फॉलो करण्यासाठी सांगता त्यांना? फर्स्ट टाइम जो फॉर्म सेंड केला जातो त्याच्यामध्ये तुमची मेडिकल हिस्ट्री तुम्ही सांगणं गरजेचं आहे. जे काही तुमचे हेल्थ इश्यूज आहेत, वेट, हाईट, तुमची लाईफस्टाईल, मग त्याच्यानंतर क्लायंटशी बोललं जातं, लाईफस्टाईल विषयी विचारलं जातं, त्यांची मेडिकल हिस्ट्री मेन काय आहे, हेल्थ इश्यूज काय आहेत, काय डेफिशियन्सीज आहेत, आणि त्यानुसार मग डाएट हा प्लॅन केला जातो क्लायंटशी बोलल्यानंतर. म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार वेगवेगळा वेगवेगळा डाएट असतो. कारण डेफिशियन्सी, तुमचा हेल्दी वेट लॉसची डेफिनेशन काय आहे की तुमचे हेल्थ इश्यूज सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. तुमचे जर हिमोग्लोबिनच कमी असेल, तुमचं वजन समजा 10 किलो झालं आणि तुम्ही हिमोग्लोबिन लेवल कमी आहे, विटॅमिन डी, विटॅमिन B12 असेल, याचे जर बरेच डेफिशियन्सी प्रमाण वाढत चाललंय. असं नाही की फक्त जे प्युअर व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यामध्येच विटॅमिन B12चं प्रमाण कमी आहे, तर जे नॉन व्हेजिटेरियन त्यांच्यामध्ये पण का कमी आहे, याच्यामागे कारण हे आहे की आजकाल नॉनव्हेज बरेच प्रमाणात बाहेर खाल्लं जातं, घरी कमी बनवलं जातं. मग बाहेरचं किती तुम्ही खाल्लं तरी त्याच्यामध्ये तुम्हाला एवढा नाही विटॅमिन B12चा सोर्स नाही मिळाला जात, किंवा प्रोटीनचा इतका नाही. तुम्ही जेवढं घरचं खाणार तेवढं चांगलं आहे. असं नाही म्हणत की बाहेरचं पण एन्जॉय नक्कीच तुम्हाला करायचंय, फक्त त्यासाठी तुम्ही डाएट कन्सल्टेशन जर घेतलं, तुम्हाला नक्कीच त्याचं कन्सल्टेशन मिळेल की बाहेर तुम्ही गेल्यानंतर कसा डाएट तुमचा असायला हवा प्रवासामध्ये. आता तुम्ही डाएटचं म्हणताय, आपण स्पेसिफिक एज नुसार बघूया की लहान मुलांना काय डाएट पाहिजे, मोठ्या माणसांना काय पाहिजे. आपण लहान मुलांपासून स्टार्ट करूया. 10 वर्षाच्या आत म्हणजे स्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांना काय हेल्दी डाएट कसा द्यावा पालकांनी? त्यांच्या डाएटमध्ये प्रोटीन तरी इन्क्लूड थोडं असायला हवं, कार्ब्स, हेल्दी फॅट्स, फायबर असेल, याचं कॉम्बिनेशन. म्हणजे तसं पराठे करून द्या तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे. जर मुलं पालेभाज्या खात नसतील, भाज्या खात नसतील, तर पराठे करून द्या. काही कॉम्बिनेशन्स असे आहेत फूडचे, मखाना, असे जे काही हेल्दी फूड आहे त्यांचा समावेश करा त्यांच्या डब्यामध्ये. मुलं अशी एकदम हट्ट करतात की आम्हाला चॉकलेट्सच पाहिजे की बिस्किट्सच पाहिजे टिफिनला, किंवा मॅगी जातात तर मॅगीच. त्यांच्या खाण्याच्या वेळा तुम्ही योग्य हे करा, योग्य त्याचा प्लॅन करा की तुम्हाला याच वेळेत त्यांना योग्य द्यायला हवं. आणि थोडा हट्ट म्हणजे तो कमी करणं पण आवश्यकच आहे की तुम्हाला थोडंसं मुलांना हेल्दी, म्हणजे तुम्ही त्यांना थोडंसं वेगवेगळ्या त्यांच्या इनोव्हेटिव्ह रेसिपीज जर केल्या तर नक्कीच. असं नाही की त्यांना पावडर फॉर्म मध्ये सगळं तुम्हाला, मेन विकतचं जे पावडर फॉर्म मध्ये जे मिळतं किंवा पॅक जे मिळतं तेवढं कमी करा मुलांच्या आहारामध्ये. कारण ते खूप वाढत चाललंय मुलांमध्ये. बघितलं असेल की फॅट गेन खूप जास्त होते, म्हणजे हेल्दी फॅट गेन नाही, जे खूप ओव्हरवेटचं प्रमाण खूप वाढत चाललंय हल्ली लहान मुलांच्या. कारण जंक फूडचं प्रमाण वाढतंय, पिझ्झा माहितीच असेल आता हल्ली, बर्गर, पिझ्झाचं प्रमाण खूप खाण्यात येतं. ताटासमोर बसून ठेवणं, त्यांना चावून पूर्ण ती प्रक्रिया करणं, हाच मुळात पहिला मोठा टास्क तिथून सुरू होतो. त्याच्यानंतर मग म्हणजे आई वडिलांनाही पटपट मुलाला खायला घालून पुढच्या गोष्टी करायच्या असतात. तर अशा वेळेस मुलांना म्हणजे आई वडील प्रेफर असं करतात की लिक्विड फॉर्म मध्ये काही द्यावं किंवा बारीक करून काही द्यावं, जेणेकरून मुलं ते गिळतील आणि पटपट त्यांचं खाणंही होईल. अशा याच्यामध्ये मग असं काही डाएट आहे का कुठला की? आता एक सांगेल की लहान मुलांना मिक्सर मधून जे फिरवून देतात ते अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यामुळे मुलांना खूप वाईट, म्हणजे तीच सवय लागत जाते त्यांना चावून त्याची चव जी आहे पदार्थाची ती समजली पाहिजे. आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट मिक्सर मधून फिरवून देणं अयोग्य आहे. आता अगदीच लहान मुलांना तुम्हाला ते थोडंसं मिक्सर मध्ये फिरवून द्यावंच लागतं. किंवा आता लहान मुलांचं सांगेल डाएट की 6 महिने किंवा वर्षभर त्यांना आईचं दूध हे खूप महत्वाचं आहे. जेवढं साधारणतः 1 वर्षभर तुम्ही तरी दिलं, 1.5 वर्षापर्यंत तरी चांगलं आहे. 6 महिने तर कंपल्सरीच असतं आईचं दूध. आईच्या आरोग्यासाठी पण चांगलं असतं, म्हणजे आईच्या ब्रेस्टच्या हेल्थसाठी असेल किंवा ओव्हरऑल हेल्थसाठी आईच्या आणि मुलांच्या पण. मुलांना जेवढं आईचं दूध मिळणार आहे तेवढं मुलांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांचं सुरुवातीचं जे फूड असतं ते तांदळाची पेज असेल, तांदळाचं पाणी, हे अगदी आपल्या जुनी आजी त्यांनी जे काही आपल्याला सांगितलं तसंच ते योग्य आहे की तांदूळ हे पचायला हलका असतं, त्यामुळे त्यांना सुरुवातीला हलकं देणं आहार खूप महत्वाचं आहे. आणि डॉक्टरांकडून सांगितलं असतं, तुम्ही पेडियाट्रिशियन कडून, की ते त्यांच्याकडून सांगितलं जातं की मीठ आणि साखर तुम्ही देऊ नका. पण बरेच जण नाही चालतं, काही होत नाही, त्यांना टेस्ट झाली पाहिजे. याच्यामागे कारण हे आहे की मीठ आणि साखर याच्यामुळे त्यांची किडनी नाजूक असतं, म्हणजे त्यांचं सुरुवातीचं जे ऑर्गन्स असतात शरीरातले
त्याच्यावर ताण येऊ नये म्हणून ते सांगितलं जातं की मीठ आणि तुम्ही साखरेची त्यांना सुरुवातीला देऊ नका, एक साधारण वर्षभर तरी देऊ नका, 6 ते 8 महिने. त्यानंतर तुम्ही हळूहळू त्यांना दाल खिचडी द्या, कढी भात द्या जे प्रोबायोटिक आहे, थोडेसे फळं द्या बारीक बारीक स्मॅश करून. ओके. सॉस आणि मेयोनीज असे पदार्थ जर दिले मुलांना तर ते कुठल्याही याच्यामध्ये रॅप करून ते अगदी आवडीने खातात, पण हे खरंच तितकं हेल्दी आहे का? नाही, सॉसचं प्रमाण कमी असणं खूप आवश्यक, कारण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आहे जे नाही चांगलं, म्हणजे सगळ्यांसाठीच. कॅन्सरचं जे प्रमाण आपण म्हणतो की त्याचं अति सेवन नसावं. टॅमॅटो सॉस तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी घरगुती पण विकत मिळतो, की आपण घरी स्वतः आपण घरी पण बनवू शकतो टॅमॅटो सॉस, पण तसा बनवला जात नाही बिझी शेड्यूलमुळे. पण गरजेचं आहे की जेवढं तुम्ही नॅचरली द्याल तेवढं चांगलं आहे मुलांना, आणि सॉसचं प्रमाण हे कमीच असावं, मेयोनीज किंवा याचं कधीतरी दिलं चांगलं आहे, काही हरकत नाही तुम्ही दिलं तर. आपण